महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. नवनिर्मित भारताच्या भविष्यासाठी इनोव्हेशन घेऊन सादर करत आहे आमची टीम फ्युचर ड्रीमर्स. चला तर मग पाहूया आपला हा प्रोजेक्ट. आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे सहयोग ॲप, स्मार्ट आणि सक्षम भारतासाठी आपले डिजिटल व्यासपीठ. हा ॲप आम्ही बनवला आहे कशासाठी, तर विकसित भारतासमोर ज्या शैक्षणिक, आरोग्य, कृषी आणि प्रशासकीय सेवा या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या एका क्लिकवरती सामान्य नागरिकांना असेल, शेतकऱ्यांना असेल किंवा विद्यार्थ्यांना सोडवता याव्यात या अनुषंगाने या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर ॲपची उद्दिष्ट जर आपण पाहिली तर एकात्मिक सेवा, वैयक्तिकृत अनुभव असेल, सर्व नागरिकांना डिजिटल साक्षरता त्या ठिकाणी प्राप्त होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. या ॲपचा वापर स्थानिक भाषांमध्ये उपलब्धरित्या आपल्याला 5 मुख्य मॉड्यूल्स आहेत. त्यामध्ये ज्ञानमार्ग, स्वास्थ्य रक्षक, शेतकरी सहयोगी, ग्रामसेवा आणि माझी ओळख हे 5 विभाग त्या ठिकाणी येणार आहेत. मॉड्यूल 1ची आपण माहिती घेणार आहोत. बघा, या मॉड्यूल 1मध्ये वैयक्तिकृत शिक्षण, विद्यार्थ्यांचा वयोगट आणि आवडीनुसार अभ्यासक्रम हे त्या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर ई पुस्तकं असतील, वर्तमानपत्र किंवा शैक्षणिक संसाधनं, स्पर्धा परीक्षा या विषयांचे सर्व व्हिडिओ एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होणार आहेत. मॉड्यूल 2मध्ये आपण स्वास्थ्य रक्षक याच्यामध्ये टेलिकन्सल्टेशन म्हणजे डॉक्टरांशी ऑडिओ व्हिडिओ आपण कॉलवरती सल्लामसलत करू शकतो. जवळच्या रुग्णालयांचा शोध देखील आपण या ॲपवरती आपल्याला घेता येणार आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध जे व्यक्ती असतील त्यांना औषधं घेण्यासाठी रिमाइंडर लावण्याची सोयसुद्धा आपल्या ह्या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यानंतर तिसरा जो व्हिडिओ आहे तो आहे या ठिकाणी मॉड्यूल हवामान अंदाज, म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारा हा मॉड्यूल असणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अचूक हवामानाची माहिती दररोजच्या दररोज या ॲपवरती उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पीक सल्ला त्याला घ्यायचा असेल, मातीचा प्रकार बघायचा असेल, पिकांची निवड करायची असेल, त्याचबरोबर बाजारभावातील चालू जे बाजारभाव आहेत त्यांची माहिती जर घ्यायची असेल किंवा शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या ज्या सरकारी योजना आहेत त्यांच्या माहिती संदर्भात देखील आपल्याला सर्व माहिती एका क्लिकद्वारे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर याचा जो पुढचा मॉड्यूल आहे तो आहे ग्राम आणि शहर सेवा, शासकीय आणि स्थानिक सेवा ज्या असतील याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपल्याला जन्माचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर ज्या काही आपल्या स्थानिक समस्या असतील, रस्त्यावरतील खड्डे असतील, कचरा असेल किंवा पाणी पुरवठा असेल, यांसारख्या समस्या आपल्याला या ॲपवरती नोंदवता येणार आहेत. फोटो किंवा व्हिडिओच्या साहाय्याने आपण या समस्या आपल्या नोंदवायच्या आहेत. आणि विशेष या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे या ॲपवर आपण समस्या नोंदवल्यानंतर त्या नोंदवलेल्या समस्यांवर कार्यवाही काय झाली याचा मागोवा देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ॲपच्या माध्यमातून घेता येणार आहे. म्हणजेच या ॲपमध्ये फक्त सामान्य नागरिकाचा ॲक्सेस असणार नाही, तर प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांचं देखील ॲक्सेस या ॲपमध्ये असणार आहे. त्याचबरोबर सर्व राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती देखील आपल्याला ह्या ॲपवरती एका क्लिकवरती मिळणार आहे. त्यानंतर मॉड्यूल 5 याच्यामध्ये माझी ओळख असेल, त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान देखील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता या प्रकल्पाची अंमलबजावणी पहिल्यांदा संशोधन आणि विश्लेषण, समस्या काय होत्या त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरून ॲप डिझाईन करण्यात आलं, त्याचा हळूहळू विकास होत जाणार आहे. त्या ॲपची चाचणी आपल्याला घ्यावी लागणार आहे. काही निवडक शहरात प्रायोगिक तत्वांवरती आपल्याला हा ॲप लॉन्च करून त्याच्या संदर्भात असणारे अभिप्राय आपल्याला गोळा करायचे आहेत आणि त्या अभिप्रायांमध्ये मॉडिफिकेशन करून आपल्याला ॲपमध्ये आवश्यक सुधारणा करून आपण देशभरामध्ये हा मोठ्या प्रमाणावरती ॲप लॉन्च करून समृद्ध भारताकडे वाटचाल करू शकतो. त्यानंतर सहयोग ॲप विकसित भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतो, कारण या ॲपमुळं नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी एक शक्तिशाली तंत्रज्ञान साधन म्हणून हे ॲप आपलं काम करणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आमच्या टीमने तयार केला आहे. धन्यवाद. असा हा सहयोग ॲप प्रोजेक्ट समृद्ध भारताच्या नवनिर्मितीकडे वाटचालीसाठी बनवला आहे. यातून नक्कीच सामान्य नागरिक डिजिटल साक्षर होणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या कार्यवाहीचा मागोवा घेता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सर्व गोष्टी आता सहज एका क्लिकवर मिळते. त्यामुळे सामान्य नागरिकाच्या सर्व समस्या या ॲपद्वारे फोटोच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एका क्लिकवर प्रशासनापर्यंत पोहोचता येणार आहे. तर असा हा सहयोग ॲप सहयोगी व उपयोगी ठरणार आहे. थँक्यू.